महाराष्ट्रातील 6 मृतांचे पार्थिव आज मुंबई पुण्यात आणण्यात येणार आहे त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे। मुख्यमंत्र्यांकडून 4 मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे। आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, गिरीश महाजन, माधुरी मिसाळ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। मंत्री शेलार आणि मंत्री लोढा मुंबई विमानतळावर तर माधुरी मिसाळ पुणे विमानतळावर हजर राहणार आहे। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी गिरीश महाजन श्रीनगरकडे रवाना झालेत। महाराष्ट्रातील 6 मृतांचे पार्थिव आज मुंबई पुण्यात आणण्यात येणार असून 2 विमान मुंबईकडे रवाना झालेले आहेत। हे थेट दृश्य आपण लोकशाहीच्या माध्यमातून पाहतोय मुंबई विमानतळाबाहेरची। या ठिकाणी ॲम्ब्युलन्स यायला सुरुवात झालेली आहे आणि जे काही पार्थिव आहे ते मुंबई विमानतळाच्या कार्गो भागातून या ॲम्ब्युलन्सद्वारे त्यांच्या घरात पोहोचवलं जाईल। यात संजय लेले, दिलीप डिसले, हेमंत जोशी, अतुल मोनेंचं पार्थिव मुंबईत आणण्यात येणार आहे तर कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळे यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील 6 मृतांचे पार्थिव आज मुंबई पुण्यात आणण्यात येणार आहे त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे। ही थेट दृश्य आपण लोकशाहीच्या माध्यमातून बघतोय मुंबई विमानतळाच्या बाहेर। आता ॲम्ब्युलन्स यायला सुरुवात झालेली आहे आणि पार्थिव या ठिकाणी आल्यानंतर ते त्यांच्या घरी रवाना करण्यात येईल। खरं तर मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील 4 प्रमुख मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे। आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, गिरीश महाजन आणि माधुरी मिसाळ यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे। ही थेट ताजी दृश्य आपण बघतोय मुंबई विमानतळाच्या बाहेरची आणि त्यासोबतच मुंबई विमानतळावर थोड्याच वेळात मृतांचे पार्थिव पोहोचणार आहे। खरं तर या ठिकाणी मंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। मुंबई विमानतळाबाहेरची ही थेट दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी मंत्री आशिष शेलार आता दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रातील 6 मृतांचे पार्थिव थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे श्रीनगरहून। एक खरं तर सैन्याचं जे विमान आहे ते रवाना झालेलं आहे। थोड्याच वेळात ते विमान दाखल होईल त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने विशेष माहिती दिली आहे। मुख्यमंत्र्यांकडून 4 मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे। मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई विमानतळावर असणार आहेत। त्यांना विशेष जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी गिरीश महाजन श्रीनगरकडे रवाना झालेत। महाराष्ट्रातील 6 मृतांचे पार्थिव आज मुंबई आणि पुण्यात आणण्यात येणार आहे। 2 विमान मुंबईकडे रवाना झालेले आहे। 3रं विमान संध्याकाळी निघणार आहे। संजय लेले, दिलीप डिसले, हेमंत जोशी, अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईत थोड्याच वेळात दाखल होईल।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.